शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनम् योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। हरि ओम हरि ओम हरि ओम। हरि ओम हरि ओम हरि ओम। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले येत माझेची उरले ते पायक पण शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा लेख आदर्य लेखक झाला। असा जो ज्ञानेश्वरीचा जन्मदिवस भाद्रपद कृष्ण षष्ठी एकनाथ महाराजांनी निश्चित केलेला, त्या परममंगल दिवशी आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी बसलो त्याच्यापेक्षा अजून मोठं भाग्य काय असं। त्याच्यामध्ये हे सगळं म्हटल्यानंतर एवढा मोठा ग्रंथ ज्ञानेश्वरी सारखा, त्याच्यानंतर महाराज कर्तृत्व अर्पण कसं करावं त्याचं उदाहरण प्रत्यक्ष तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धीच केले तुम्ही केलं। त्या ग्रंथाचा जन्म कसा झाला त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की अर्थाचे निवरसे गीतार्थ ग्रंथन विषय वर्षाला शांत रसे तो हा ग्रंथ। माय गुरु निवृत्तीनाथ जग अर्थ झालेला आहे आणि त्याच्यासाठी म्हणून शांत रसाचा वर्षाव केला तो हा ग्रंथ झाला। मग तो आता तुम्हीच केलंय असं म्हणताय, मग येडे वाघ येतले तोषावे असं कशासाठी म्हणतोय? कारण की जर तुम्हीच जर केलेलं आहे असं म्हणतोय तर मग आता तुम्हीच केलं तुम्हीच तोषावे यांनी असं का म्हणतोय? तर त्याच्यावर महाराज असं म्हणतात, वाचूनी पडे नाना वाची। मी अभ्यासही केलेला नाही, फारसा वाचणारा पण नाही ना, सेवाही जाणे स्वामींची ऐस्या मज ग्रंथाची योग्यता के असे। ग्रंथ निर्माण करण्याची देखील योग्यता नाहीये माझी, तरी साचचे गुरुनाथे निमित्त करून माते प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाण। सगळं जर का गुरूंनी केलं तर तो असं का म्हणतोस की आता तुम्ही तोषावे? त्याचं कारण म्हणलं की जरी का सगळं तुम्ही केलेलं असलं तरी देखील माझ्या माध्यमातून केलेलं। एखादा पुरोहित असतो आणि तो धर्मा ग्रंथातलं सांगत असतो, परंतु स्वतःच त्याच्यात मिसळून सांगत असतो।
मग त्याच सांगायचं आहे. परंतु त्याच्या पुरोहिताच्या गुणाने जर का मी उणपुरं बोललेलो असेल, मी बोलतोय एक जण, पण माईकच्या माध्यमामधून ऐकायला येतं. माईक जर का खराब असेल तर नीट ऐकायला येणार नाही. तसं मी माईक सारखं, जे मी आता म्हटलं की माझं माध्यम करून तुम्ही बोलला, त्यामुळे मी जर का बरोबर नसेल तर नीटपणे तुम्हाला जे म्हणायचं ते लोकांच्या पर्यंत गेलं नसेल तरी पुरोहित गुणे मी बोललो पुरे मुळे ते तुम्ही माऊलीपणे साहिजोची, ते तुम्ही आईच्या मायेने सहन करा. ज्ञानेश्वर महाराज विनम्रता किती असावी त्याचं अत्युच्च उदाहरण आहे. पण सगळ्या बाबतीमध्ये उंचच उंच, सामान्य पातळी नाहीच. पण जनाबाईंनी ज्ञानाचा साखरू सखा माझा ज्ञानेश्वरू असं म्हणताना, जावे लोटांगणी जावे लोटांगणी जावे लोटांगणी जन्मोजन्मी म्हणे जन्मी. तर लोटांगणी जावं याच्यासाठी म्हणून या ठिकाणी जो कोणी येतो तो फारसा शिकलेला असो नसो, एखादा विद्वान असो, कोणीही असला, अविद्वानापासून विद्वानापर्यंत प्रत्येक वेळेस इथे येतो तो लोटांगणी जाण्यासाठी जातो. त्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी जो वाग्यज्ञ झालेला आहे तो वाग्यज्ञ त्याला काही कळत असो नसो, परंतु यज्ञाची ऊब जी असते ती अग्नीची ऊब नाही, माईची ऊब आहे, माऊलीची ऊब आहे. आणि ती उभ्याच्यासाठी म्हणून त्या ऊब देऊन माऊली वाढवते आहे आपल्या पिलांना. तशा प्रकारे आम्ही या ठिकाणी कोणी विद्वान असला तरी त्याचा हा भाव असतो की माऊली, आणि ते आपल्याला वाढवतो. आणि तीच गोष्ट घेऊन सगळे मोठे मोठे जे महान विभूती होऊन गेल्या, मोठे मोठे कीर्तनकार होऊन गेले, प्रवचनकार होऊन गेले, हे सगळे जण कुठेही कुठल्याही विषयावरती बोलायचं असेल, ज्ञानेश्वर महाराजांचा आधार, ज्ञानेश्वरीचा आधार. पण ज्ञानेश्वरीवर बोलायचं असेल तर कुणाचा आधार आहे? माऊलीच्या कृपेचा आधार आहे, बाकी कशाचाही आधार नाहीये. आपल्या विद्वत्तेने त्याच्यावरती बोलता येणार नाही. व्याघ्रसिंह भयानक देखोनी भयचकित लोक, परंतु तयांची पिले निश्चिंत तया पुढे खेळत. त्याच्याबरोबर आम्ही माऊलीचं बालक या भूमिकेमधनं जर का बोलू तर ज्ञानेश्वरीच्या बद्दल बोलता येईल, ज्ञानेश्वरांच्या बद्दल बोलणं, ज्ञानेश्वरी बद्दल बोलणं, ही गोष्ट तशीच होते. मामासाहेब दांडेकर आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. आणि ज्यावेळेला शेवटचे दिवस इथं राहिले होते, आले होते, आणि त्यावेळेला त्यांची ती अवस्था पाहून इतर लोक असं भक्त जे होते ते म्हणले, मामा तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका, तुम्ही आम्हाला गेलात तर आम्हाला आहे कोण? तेव्हा मामा म्हणले, अरे मामा गेला तरी माऊली आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे की इतका मोठा कीर्तनकार वगैरे काही भावत नाही. मामा मावशी असे अनेक जण येतील जातील, पण माऊली आहे, तीच महत्वाची गोष्ट आहे. आणि तो भाव कुणालाही मुद्दामून निर्माण करावा लागत नाही. इथं आल्यानंतर आपोआपच तो भाव निर्माण भक्त होऊन आलं पाहिजे. समाधीच्या दर्शनाला न येता माऊलीच्या दर्शनाला यायचं. पण त्या दिशेने तोंड करून बसून फक्त तुम्ही बोला आणि ते माझ्यामधनं प्रगट होईल अशी प्रार्थना त्यांना करून आपण हा सगळा ग्रंथ बघणं अशक्यच आहे. रामकृष्ण असं म्हणतात की गंगेला स्पर्श करायचा असेल तर गंगेच्या उगमापासून गंगासागरापर्यंत प्रत्येक पाण्याच्या थेंबाला स्पर्श करण्याची आवश्यकता नसते. कुठेतरी स्पर्श केला की गंगेला स्पर्श होतो. तसं ज्ञानेश्वरीला थोडा भाग सहजपणाने बघितलं, अंतःकरण पाहावं. त्याच्यामध्ये जसे ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये जे काही अनेक ग्रंथ रचना झालेल्या आहेत, पण त्या सगळ्या ग्रंथरचना जे काही कार्य झालं त्याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला निरोप घेण्याची वेळ आली
त्यावेळेला निवृत्तीनाथांच्या समोर उभे राहिले आणि पाळेले पोसले चालविला लळा बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा असं म्हणून प्रार्थना. आणि त्याच्यामध्ये झालं काय, तू काय केलंस, स्वामींची या योगे झालं स्वरूपाकार, आत्मस्वरूप प्राप्त झालं, उतरवलं पार भव नदी. ही कृतज्ञता व्यक्त करतात. आणि त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांच्या नमस्काराला त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरून निवृत्तीनाथ असं म्हणता आहेत की अमर्यादा कदा केली नाही येणे शिष्य गुरुपण सिद्धी नेले. पहिली गोष्ट, यांनी कधी अमर्यादा केली नाही. वस्तुतः निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज यांच्यामध्ये वयाचं अंतर असं किती होतं, काहीच नव्हतं. पण कधीही एकदा का अनुग्रह झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत बंधुत्वाच्या नात्यावर कधीही आलेलं नाही, गुरुत्वच. अमर्यादा कदा केली नाही येणे शिष्य गुरुपण सिद्धी नेले. कशासाठी, म्हणून शिष्य आणि गुरु यांचा संबंध असतो. शिष्य आणि गुरु हा रूढला साच व्यवहार जो मतप्राप्ती प्रकारो जाणावया. ईश्वर प्राप्ती कशी होते हे जाणण्याच्यासाठी म्हणून शिष्य गुरु संबंध आहे आणि तो यांनी पूर्ण केला. परमात्मा प्राप्ती करून घेतली, स्वतःच ईश्वर स्वरूप झाले. पण त्यांच्याबद्दल ज्या वेळेला हे सगळं त्यांनी जीवनामध्ये स्वतःसाठी काय साधलं हे बोलून झाल्याबरोबर गीतार्थाचा अवघा घेतला सोहळा आणि गुह्य कोप्य माळा लेवविल्या. हे ज्ञानेश्वरीचं वर्णन नंतर त्यांचा निरोप घेताना निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरीचं वर्णन. केलेली डोळ्यांची अत्यंत पारणी आता ऐसे कोणी सखे नाही. डोळ्यांची पारणी नाही. ज्ञानी पुरुष बोलतोय, सामान्य माणूस नाही बोलत. फेडिले डोळ्यांची अत्यंत पारणे आता ऐसे कोणी सखे नाही. काढून या गुह्य वेल केले फोल आठवी ते बोल मला माझी असं निवृत्तीनाथांनी बोलावं. सगळ्या संतांनी अनंत प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांची स्तुती केलेलीच आहे, परंतु सगळ्यांनी एकमुखाने ही महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की ज्ञानराज माझा योग्यांची माऊली. म्हणजे सर्वसाधारण लोकांना भाविकांना तो माऊली वाटेलच, पण जे महायोगी पुरुष आहेत त्यांना माऊली वाटावा इतकं महान. मातृत्व लहान पोरापासून ते योग्यापर्यंत ते मातृत्व आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली आणि ती निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्मविद्येचे दावेले रूप, अध्यात्मविद्येचे रूप प्रत्यक्ष प्रगट केले. चैतन्याचा दीप उजळला, 56 भाषेचा केलासे गौरव, भार नवी नाव उभारली. श्रवणाचे निसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नाव म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवी तरी अनुभवली पाहिजे. नामदेव महाराज म्हणते या सगळ्या संतांनी ज्या डोक्यावर, त्याच्यामध्ये सुद्धा इतर सर्व गोष्टींच्या पेक्षा महत्वाची गोष्ट समाजाच्यासाठी काय करून ठेवली असेल ज्ञानेश्वरी. इतरही ग्रंथ आहेत पण ज्ञानेश्वरी म्हणजे अमृतगंगा. बहुत सुकृते लाभले जीवन, बहुत सुकृते लाभले. पण आमचे स्वामी माधवनाथ असं म्हणतात की मराठी भाषेत जन्म घेऊन ज्ञानेश्वरी वाचलं नाही त्याच्या इतका हातभागी कोणी नाही. सर्व उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर गीतेच्या बद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की शेवटी सगळं हे परमात्मा प्राप्ती ज्याच्यामध्ये सांगितलेली आहे ते वेद उपनिषद या सगळ्या ग्रंथांच्या मध्ये उपनिषद हा त्याच्यातला ज्ञानमय भाग आहे. तर उपनिषद हा ज्ञानभाग म्हणजे वेदांचा अगदी सारच काढल्यासारखा भाग आहे. वेदांत म्हणजे वेदांचा अंतिम टोक असं त्याला म्हटलं जातं. उपनिषद त्या सर्व उपनिषदांचे सार, सर्व शास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर सेविजेचे. परमहंस ज्या सरोवरामध्ये स्नान करतात ते सरोवर म्हणजे भगवद्गीता आहे. पण उपनिषदांच्या 4 पावलं पुढे जाऊन भगवद्गीता बोललेले की उपनिषदांच्या मध्ये कर्मयोगाचं इतकं वर्णन केलेलं नाही.
त्याच्यानंतर उपनिषदांच्या मध्ये योग मार्गाचं पूर्ण वर्णन केलं, ज्ञान वर्णन केलेलं आहे. पण गीतेने या सर्व गोष्टी जास्ती 4 पावलं, उपनिषद वेदांच्या पुढे 4 पावलं, म्हणजे वेदांचाच भाग पण ज्ञानमय भाग. पण उपनिषदांच्या पुढे 4 पावलं भगवद्गीता, आणि भगवद्गीतेच्या पुढे 4 पावलं ज्ञानेश्वरी, आणि ज्ञानेश्वरीच्या पुढे एकही पाऊल पडत नाही. ज्ञानेश्वरीच्या पुढे काही नाही. अंतिम गोष्ट आहे त्याच्यामध्ये मोठा चमत्कार हा वाङ्मयीनच नव्हे, प्रगट होण्याचा चमत्कार आहे. हा चमत्कार जो झालेला आहे ते एवढ्या लहान वयामध्ये महाराजांचं आत्मचरित्र त्यांनी जणू काही 6व्या अध्यायामध्ये व्यक्त केलंय. मोठकी देहाकृती उमटे आणि निजज्ञानाची पाठपुट, आणि पुढे दृष्टांत इतकं सुंदर आहे की जसं सूर्य उगवण्याच्या अगोदरच प्रकाश येतो की नाही, सूर्य उगवण्याच्या अगोदरच प्रकाश येतो तसं वय येण्याच्या अगोदरच ज्ञान झालं. सूर्य उगवण्याच्या अगोदर प्रकाश येतो तसं वय येण्याच्या अगोदरच ज्ञान झालं. सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जायचा, तैसी दशेची वाट न पाहता वयसेची या गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वर येता या. उंच गोष्ट ती सिद्धप्रज्ञेची नावे मनची सारस्वते दुभे. मन सरस्वतीचं ते सारस्वत, ते ज्ञान, ते मनच प्रगट करत आहे. सगळे शास्त्रे स्वयंभे निगती मुखे, सर्व शास्त्र मुखातनं सहजच निघत आहे. कसं शक्य आहे? एक असे साधारणपणे 70चे गृहस्थ मला भेटले होते. मला म्हणले की हे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे वगैरे, याच्यावर विश्वास बसत या लहान वयामध्ये. या लहान वयामध्ये, एवढ्या लहान वयामध्ये हे अशा प्रकारचे दृष्टांत वगैरे जे काय दिलेले आहेत ते त्या लहान वयामध्ये असे देता कसे येतील? म्हणले लहान वयामध्ये एवढ्या ही ज्ञानेश्वरी लिहिणं शक्य नाही. म्हटलं नाही, त्यावेळेला मी पण असं तरुण आणि थोडा आक्रमक होतो. त्यामुळे म्हटलं काका तुम्ही अजून 25 वर्ष घ्या, एक तरी ओळी लिहून दाखवा. वयाचा काही संबंध नाहीये. संबंध ते जे घेऊन आलेले आहेत त्याचा आहे, आणि त्याच्यामधला तो चमत्कार आहे. याच्यामध्ये शक्य आहे कसं चमत्कार तर आहे ज्ञानेश्वरी, पण सगळ्यात लहान वयात केलं येते चमत्काराच्या पेक्षा ठाव न पोहता जयाचा मनेसी मुरडली वाचा. म्हणजे ज्याचा ठाव ठिकाणा परमात्म तत्वाचं वर्णन करताना त्याचा ठाव प्राप्त न होता मनासहित वाचा यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह मनासगट वाचा परत फिरते. ठाव न पोहता जयाचा मनेसी मुरडली वाचा, तो देव होय शब्दाचा चमत्कार. तो शब्दाचा देव हा मोठा चमत्कार आहे. बाकीचं जो सोडा त्यांनी लहान वयात केलं वगैरे या सगळ्या बाकीच्याच गोष्टी आहेत. पण मुख्य गोष्ट ही आहे की त्यांनी ईश्वराचं जे ज्ञान, ईश्वराचं स्वरूप जे शब्दांनी वर्णन करता येत ते शब्दाच्या पलीकडे जाऊन शब्दांनी वर्णन केलं, ही अवघडच गोष्ट आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन करता म्हटलं की जे दिठी ही न पाविजे ते दिठी विण देखीचे. जरी अतिंद्रिय लाईजे ज्ञानबळ, ज्ञानबळ जर का प्राप्त झालं तर ते शक्य आहे. तैसी सद्गुरु कृपा होय. जर सद्गुरूंची कृपा झाली तर न करिता काय आपो आहे, काय होणार नाही न करता. ते म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. तेणे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रियांतर. हो, अतिंद्रिय आहे पण इंद्रियांच्या कर्मी मी भोगवीन. ईश्वराचं जे वर्णन केलेलं आहे प्रत्यक्ष आपण पाहतो असं वाटतं. योगाचं जे वर्णन केलंय प्रत्यक्ष त्याला आपण भेटतो असं वाटतं. अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रियां करवी, आणि माझा मराठाची बोलू कौतिके बरे अमृताचे पैजा जिंके ऐसे अक्षर आहे रसिके मिळवीन. रसिके म्हणजे 2 अर्थ आहे त्याच्यामध्ये. एक म्हणजे रसिकपणाने मिळवीन आणि दुसरं म्हणजे अक्षरांच्या मध्ये रस असतो. ऐकणाऱ्या माणसाला तो जाणेल अंतःकरणाला. अशा प्रकारे डंका नावाचा एक कवी, बी नावांचे कवी बी मुरलीधर नारायण गुप्ते म्हणून त्याने डंका नावाचं एक काव्य केलं.
त्या डंका नावाच्या काव्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये आर्यांची परंपरा, संस्कृती, रूढी वगैरे हे सगळे शब्द 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 आणि ते सगळं कडून ते बेफाम त्या शब्दांची भूत नाचवतात की दंगल जेव्हा होते ना कळेची कोठून कीते येतात बंडवाले ते जया जग हाले स्वागत बोले तेजाचे तारे तुटले. म्हणजे हे तेजाचे तारे आकाशातून तुटून खाली आले आणि त्याच्यामध्ये कोण हे बंडवाले? भगवान श्रीकृष्ण, भगवान व्यास. अशा प्रकारचे की जे रूढी परंपरा याचं अतिरेकी सगळं चाललेलं आहे. सोपा काही मार्ग नाही. ते मध्यवर्ती काय ते सांगणारे असे लोक येतात आणि त्यांनी असं म्हटलं या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला. ज्ञानेश्वरांचा मान सगळ्यात पहिला आहे आणि तो मान मोठ्यांच्या सिद्धांताचा घेतला पुरा पडताळा, दांडोरा फोलकटाचा पिटविला अलब दुनियेला, झुंझोनी देवा दैत्या अमृतामध्ये नाणी जनता, उजळीला मराठी माथा सत्तेचे प्रत्यय आले तेजाचे तारे तुटले. हिमतेने आपल्या प्रांती उत्क्रांती शांतिमय केली, शांतिमय उत्क्रांती केली. प्रेमाच्या पायावरती समतेची इमारत रचली. हे सगळं जरी का कवींनी मांडलं असलं तर देखील त्या सगळ्या गोष्टी तेजाचं तार हे वगैरे हे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत फार अपुरं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत जे पैठणच्या ब्रह्मवृंदाने जे वर्णन केलेलं आहे तेच वर्णन ज्ञानेश्वर भगवान विष्णू हेच वर्णन त्यांच्या बाबतीमध्ये करणं शक्य. कारण की त्यांना शुद्धीपत्र ज्या वेळेला दिलं गेलं त्यावेळेला ते बोपदेवाचार्यांच्या करवी ते दिलं. बोपदेवाचार्य म्हणजे 24 संस्कृत ग्रंथांचे कर्ते होते. त्यांचे वडील, त्यांच्या आजोबा हे सगळे वेदशास्त्र संपन्न होते. म्हणजे घराणंच वेदशास्त्र संपन्न होतं आणि त्या घराण्याच्या मध्ये सुरुवात करताना त्यांनी म्हटलं स्वस्ती म्हणजे कल्याण असो श्रीमद सकल भूमंडल मंडनी भूता, सगळ्या भूमंडलाला अलंकृत करणारे. त्याच्यानंतर फार सुंदर लिहिलेलं आहे. त्याने असं म्हटलं की सतत वाद घालणाऱ्या विद्वान रूप हत्तींचा वितंड रूप गंधस्थळे फोडणारे हत्ती. म्हणजे सिंह म्हणजे विद्वान हे हत्तींसारखे आहेत पण त्यांचे गंधस्थळ म्हणजे वितंड वाद ते फोडणाऱ्या सिंह म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. त्याच्यानंतर त्यांनी सतत संपूर्ण तत्वज्ञान प्रगट करणारे सुवचनांच्या रत्नांची खाण असलेले पर्वत, सर्वशास्त्र समुद्र तरुण जाण्याला उपयुक्त असणाऱ्या नौका आणि असं म्हणलं की समाजाला मधल्या विविध अलंकारामधलं रत्न असे जे आपण सर्वज्ञ आहात ज्ञानेश्वर महाराजांना तर नमस्कार पूर्वक केलेली प्रार्थना आहे का हे पैठणचं ब्रह्मवृंद त्याच्यामध्ये म्हणतात की सर्वात मोठं आश्चर्य आमच्या समोर प्रकट झालं. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, निपक्षपाती अनुभव घेतला. वेद आणि देव यांना साक्षी ठेवून कल्याण स्वरूप आपल्या पुढे आम्ही हे सादर करतो. म्हणून त्यांनी ते प्रशस्ती पत्र सादर केलं, शुद्धीपत्र. त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर त्यांनी आपेगावपासून सुरुवात केली. त्याच्यामध्ये नामदेवांचे पिता विठ्ठलपंत यांच्या जन्मापासून पैठणला रेड्या करवी वेद वदवले इथपर्यंत 22 श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची थक्क करणारी अनेक कार्य पाहिली ते लिहिलेलं. आणि म्हणून आम्ही समस्त ब्राह्मण मिळून पवित्र अंतःकरणाने हे विशुद्धीपत्र, शुद्धीपत्र नाही विशुद्धीपत्र त्यांना अर्पण करू असं त्यांनी म्हटलं. आणि त्या विशुद्धी पत्रामध्ये ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्तला असं ते म्हणून झाल्यानंतर ज्ञानेश्वर स्मरणता स्मरणेन मुक्ता म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की मुक्तेचे हे थोरले बंधू ज्ञानेश्वर त्यांचं स्मरण केलेल्या कुणालाही मुक्ती देण्याला समर्थ आहेत, मुक्ती देण्याला समर्थ आहे.
आणि मग त्यांनी देवांनी सेवा केलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणयुगुली आम्ही हे अर्पण करतो. श्री ज्ञानेश्वर चरणयुगुले सुरसेविते बोपोदेवेन ग्रथितम विशुद्धी पत्रम समर्पितम. अशा प्रकाराने सर्व लोक पूर्णपणाने विनीत भावाने ज्ञानेश्वर महाराज भगवान विष्णू या भूमिकेमध्ये म्हणून वेद उपनिषदांच्या मधलं सार्थ सांगितलं त्यांनी. परंतु हे सगळं भगवान विष्णूंचे अवतार असं जे म्हटलं होतं त्याच्यात रामायणामध्ये एक कथा आहे की राम ज्या वेळेला सीतामाईंचा वियोग झाल्यानंतर त्या सगळ्या झाडांना म्हणजे आलिंगन देत होते, वृक्षांना आलिंगन देत होते की सीता कुठे गेली तुम्ही पाहिलीत का वगैरे. आता सामान्य माणूस सुद्धा इतका वियोगाचं दुःख करणार नाही, पण एवढं वियोगाचं दुःख करत आहे. तर त्याच्यामधून भवानीला असं वाटलं की हे काय सामान्य माणूस आहे, सामान्य माणूस सुद्धा इतकं दुःख करत नाही. तेव्हा भगवान शंकर म्हणतात की ते आतून सावध आहे, तरी देखील ते म्हणते की मी परीक्षा घे. आणि परीक्षा घेण्यासाठी जाते, सीताबाईचं रूप घेऊन त्यांच्या मार्गात जाऊन उभी राहते. त्यांच्या मार्गात जाऊन उभी राहिल्यानंतर प्रभू तिला न पाहिल्यासारखे दुसऱ्या मार्गाने पुढे जातात. दुसऱ्या मार्गाने पुढे जातात त्यावेळेला पुन्हा दुसऱ्या मार्गात जाऊन उभी राहतात, ते तिसऱ्या मार्गाने पुढे जातात. असं केल्यानंतर ते एका ठिकाणी अशीच उभी राहते की आता पुढे जाताच येणार नाही. त्यावेळेला रामचंद्र प्रभू तिच्याकडे न पाहता खालीच बघून तिला नमस्कार करतात आणि म्हणतात देवी यावेळेला इथं कुठे भगवान शंकर कुठे आहेत. असं वाटल्यानंतर तिला कळतं की अरे ते त्या वृक्षांना मिठ्या मारत होते त्याच्यासाठी कित्येक काळ ज्यांनी तपस साधना केलेले होते असे मोठे मोठे ऋषीमुनी वृक्षांची रूपं घेऊन तिथे राहिलेले होते रामचंद्र प्रभू जाण्याच्या वाटेवरती. आणि प्रभू त्यांना आलिंगन देऊन कृतार्थ करत होते. हे सगळं झाल्यानंतर ते ऋषी सूक्ष्म रूपामध्ये प्रभूंच्या जवळ आले आणि म्हणले की आम्ही इतके वर्ष तुमची वाट पाहून इथे राहिलो, तुम्ही आपल्या एकदा आलिंगन देऊन पुढे चालत, आमचं काही समाधान झालं नाही, समाधान झालं नाही. तेव्हा म्हणले की आता तर मला काही वेळ नाही, कारण की 1 वर्षाच्या आतमध्ये रावणाचा निपात करून मला परत अयोध्येला जायचं आहे, त्यामुळे आता वेळ नाही. तर द्वापार युगामध्ये मी कृष्णाच्या रूपामध्ये येईल, त्यावेळेला तुम्ही गोकुळामधली गायी गुरं त्याच्यानंतर गोप गोपी या सगळ्यांची रूपं घेऊन या. त्याप्रमाणे सगळे गोप गोपी गायी गुरांची रूपं घेऊन हे सगळे ऋषीमुनी चालले होते. मग कृष्णाने खेळ खेळला, परंतु तरी देखील जे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखेली ते रूप या ते सोंग या रूपे सारेले अनंत पुढेही बहुतेक करणे आहे तुझा म्हणे आहे धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार. त्यामुळे एक मोठं काम करायचं. किती वर्ष 10व्या वर्षामध्ये सगळं आवरून निघाल्यानंतर हे सगळे लोक पुन्हा म्हणले की काय आमचं समाधान झालं नाही. त्यावेळेला प्रभू म्हणले आता तरी मला काय परत गोकुळात यायला वेळ नाही, तर आता कलियुगामध्ये मी ज्ञानेश्वराच्या रूपाने येईन, त्यावेळेला तुम्ही सगळ्या संत रूपांची आणि भक्तांची रूप घेऊन या. म्हणून ज्ञानेश्वरांच्या होती एवढी संतांची मानली आहे. त्यानुसार ते आले. असं जे आहे ते कृष्णाचा अवतार, ते कार्य जे आहे धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे तेच कार्य ज्ञानेश्वर महाराजांनी वेगळ्या रूपामध्ये गोंदवलेकर महाराजांचे फक्त वेश पालटून भगवान आलेले आहेत ज्ञानेश्वर महाराजांचं रूप. आणि ते आल्यानंतर मी अविवेकाची काजळी खेळून विवेक दीप उजळी तर योग्य होय दिवाळी निरंतर. सवयीची वाट लावण्याची त्यांना सवय आहे. इलेक्ट्रिकचं बटन दाबून सवया लागतात हल्ली, त्यामुळे त्यांना ते माहिती नाही. पण काजळी म्हणायला लागते अगोदर. ही कसली काजळी आहे? बुद्धीला आलेली अविवेकाची काजळी. अविवेकाची काजळी फेडल्यानंतर ज्ञानदीप लावणं जास्ती सोपं असतं. लगेच ज्ञानदीप उजळी तरी योग्य होय दिवाळी निरंतर सत्सुखे विश्व कोण दे धर्माची जगी ज्ञान दे भक्ताने दोन दे सात्विकाची. अशा प्रकारचं वर्णन तरी पापाचा आठवण पिटे आणि पुण्याची पहाट कुठे मूर्ती माझी प्रगट आहे. तेच कार्य ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी
हे तेच कार्य आहे. गीतेच्या मध्ये भगवान व्यासांच्या पासून सुरुवात करतात ज्ञानेश्वर महाराज. भगवान व्यासांनी ग्रंथरचना म्हणजे श्रीकृष्णांचं बोलणं ग्रंथाच्या रूपामध्ये आहे. मेघ सिंधूचे पाणी वाहे परी जगत दयातेची पाहे, काते लवण ते नोहे कवणा नोहे टाकीते कवडा. म्हणजे हे समुद्राचंच पाणी मेघ आणतो, पण तो गोड करून आणतो, आपल्यापर्यंत आणतो. मेघ सिंधूचे पाणी वाहे जगत दयातेची पाहे, कारण की समुद्रापाशी जाऊन उपयोगही काही नाही, कारण की ते पाणी कारट आहे. तैसा व्यासांचा हात होरू जगा झाला असे उपकारो, जे श्रीकृष्ण उक्ती आकारो ग्रंथाचा. ग्रंथाच्या आकारामध्ये व्यासांनी श्रीकृष्णांची उक्ती आणली. असं जे केल्यानंतर भगवान व्यास गीतेच्या बद्दल बोलताना माऊलीचं माऊली पण गीता आहे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोहमहिषा मुक्ती आनंदली असे. आता मोहमहिषासुराला मारायला काय हरकत आहे, माऊली आहे ना, ती म्हणते की मारायचं कशाला, मुक्ती दे. मोहमहिषा मुक्ती आनंदली असं सौंदर्य ज्ञानेश्वरीमध्ये. अशा प्रकारे गीतेच्या बाबतीमध्ये हे गीता कमळीचे तृंग का, गीता सागर तरंग का, हे हरीचे तुरंग गीता रथीचे, किती त्याच्यामध्ये दृष्टांत असावे की हे 700 त्या भगवानांच्या रथाचे घोडेचे श्लोक म्हणजे सौंदर्यपूर्ण वर्णन. त्याच्यानंतर गीता आणि ज्ञानेश्वरी यांचा परस्पर संबंध काय, त्याच्यावरती म्हणतात की व्यासादिकांचे उन्मेष जे तर राहते साशंक, त्याच मीही एक रंग चावळी कर. अरे परमात्मा तत्वाचं वर्णन करताना व्यासादिकांना देखील कसं सांगावं अशी कधी कधी शंका निर्माण होते. तिचं मी पण एक बोलतो आहे. तरी गीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती सुमन माळा, पण गीतारूपी ईश्वर भोळा आहे, तो व्यासांच्या बोलण्याच्या सुमन माळा गळ्यामध्ये घेतो. तरी माझी या दुर्वादळा ना न म्हणे की, पण मी दुर्वादळ दिलं तर तो नको म्हणणार नाही, तो घेतोच. आणि ज्ञानबाची मेघ अशी आहे की माळा ज्या आहेत त्या देव गळ्यात घालेल, पण दुर्वादळ म्हणजे डोक्यावर. सौंदर्य विलक्षण तसं प्रकटन अनेक प्रकारांनी केलं की गीता आणि ज्ञानेश्वरी यांचा संबंध ज्ञानेश्वर महाराजांनी सांगा. गुंफणीनं मोकळी उणीनं होती परिमळी, वसंता गवीची वाटोळी मोगरी जैस. मग मोगरी आहे त्याच्यामध्ये हार सूत्रामध्ये घालून हार गुंफला, तसं गीतेच्या श्लोकाच्या सूत्रामध्ये घालून या ओव्या बघितल्या, गुंफली. नाही तर नुसत्याच ओव्या बघितल्या तरी सुवास काही कमी अधिक होणार नाही. तोच सुवास जो गीतेच्या श्लोकांच्या सहित बघा किंवा विरहित बघा, आम्हाला एवढं संस्कृत नाही, फक्त ज्ञानेश्वरी पुरे. ओम नमो जे अद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मरूपा, याच्यावरून सुरुवात करून कुठलीही ओवी बघा. आणि सौंदर्य इतकं विलक्षण आहे की गीतेचे श्लोक अधिक सुंदर आहेत का ज्ञानेश्वरीचं प्रतिपादन अधिक सुंदर आहे हे कळणार. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांची ओवी अंगाचे सुंदरपणे लेणी, अंगाची ओवी लेणे. एक लहान मुलगी असते, तिला नटवतात, तिला दागिने घालतात, नथनी बिंदी वगैरे सगळं घालतात, आणि ती मुलगी लहान मुलगी मी घेतो याचं कारण का, तर तिच्या चेहऱ्यावर आपण सुंदर आहोत असा भाव नसतो, त्यामुळे ती जास्त सुंदर दिसते. अंगाचे सुंदरपणे मुलगी सुंदर आहे आणि का तिचे दागिने सुंदर आहेत, त्याच्यानंतर ते मुलगी जास्त सुंदर दिसते का दागिन्यामुळे दिसते का दागिने मुलीमुळे जास्त सुंदर दिसत हे कळत नाही. जसं गीतेचे श्लोक हे ज्ञानेश्वरीमध्ये अधिक सुंदर दिसतात का गीते श्लोकामुळे ज्ञानेश्वरी सांगता येणार नाही. तर ज्ञानेश्वरी नुसतं भगवान वाच्यापासून गीतेचे श्लोक सुरू होतात, पण ज्ञानेश्वर महाराजांचा सुरुवात झाल्यानंतर ऐसे समस्त सुरशीर थोडक्यात बोललं नाही, बोललं जे तशी शारंग पाणी ते अर्जुन म्हणे हिनवणी असे देवा, म्हणजे तो बोलतोय त्यावेळेला तो प्रश्न होतो. किंवा एखाद्या वेळेला भगवान खूप कडकपणाने बोलतात की अर्जुन त्यावेळेला विचारतो की माणूस मनामध्ये नसताना वाईट आचरण का करतो,
असं केलं प्रयुक्तोयम पापम चरती पुरुष. त्याच्यामध्ये बघा जातात कामयश, क्रोधयश, रजोगुण समुद्भवा, महाशनो, महापापमा, विद्येनम किंवा इरिणम. हे ज्यावेळेला भगवान खूप जोरकसपणे सांगतात की बाकी दुसरं तुझं काय नाही, तुझ्याच मनातले काम, क्रोध. पण ज्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज त्याचं विवरण करायला सुरुवात करतात त्यावेळेला एकदम जोरकसपणे तव हृदय कमळ आराम, एकदम शांत. तो हृदय कमळ आराम, तो योगियांचा निष्काम काम, तो म्हणत असेल पुरुषोत्तम सांगेन ऐक. सांगतो एकदम असं निवल्यासारखं, उग्रपणा काहीच नाही. ज्ञानेश्वरीच्या मध्ये ऐसे सगळं सिद्धांचा राहो, देवी लक्ष्मीचा ना हो, काया ऐके देव देव बोलता जा. देवांचा देव बोलतोय. भगवान व्हायचं म्हटल्यानंतर नुसतं भगवान व्हायचं नाही, अनेक प्रकारांनी ज्ञानेश्वर महाराजांनी जे काही वर्णन केलेलं आहे की जे सहस्रनाम म्हणतात त्याच्याविषयी कितीतरी प्रकारांनी ज्ञानेश्वर महाराजांनी वेगवेगळे शब्द वापर वर्णन कर. तो परब्रह्म अवतरण, ब्रह्मच अवतरलेला आहे जो षट गणाधिकरण. तो काय त्याचं नारायण बोलत असे. एका भगवान वाचेमध्ये इतके ज्ञानेश्वर महाराजांची नामं आहेत की काय विचारू. काय काय देवाचं वर्णन करताना असे काही शब्द वापरले की जगत अंबुज गर्भनीर, म्हणजे आपल्याला समजणारच नाही. जगदरूपी ढग, अंबुज म्हणजे त्याच्या गर्भात म्हणजे पोटात असलेलं पाणी म्हणजे परमात्मा. म्हणजे आता अजून पण विश्लेषण त्याचं बघितलं तर ढगात मध्ये सुद्धा बाह्य आवरण सुद्धा पाण्याचंच आहे. त्याप्रमाणे अभिव्यक्त जग आहे ते पण ईश्वरच आहे आणि आतमध्ये आहे तो पण परमात्माच. त्याच्यामध्ये सौंदर्य ज्ञान पूर्णपणाने नुसतेच आले एखाद्या शब्दामध्ये व्यक्त. आणि कसं भगवान बोलले, पिकलिया सुखाचा परिमळ. आपल्याला असं दात द्यावीशी वाटते, कारण की एखादं फळ जर का पिकलं तर त्याचा सुगंध येतो. पण सुखच पिकलं, सुख पिकलं म्हणजे परिपूर्ण झाल्यानंतर पिकलं. पिकलिया सुखाचा परिमळ, निवाल्या अमृताचा कल्लोळू, तैसा कोवळा रसाळू बोलो बोलला. कोवळा रसाळ बोलू शब्द सुद्धा इतके सुंदर. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ शब्द जायचे, कल्लोळ अमृताचे. कुठं पाहिजे असेल ज्ञानेश्वर. अशक्य गोष्टीतली गोष्ट आहे की अशा प्रकारचे शब्द वापरणं. नुसतं एका ठिकाणी अक्रोध या शब्दावरती ज्ञानेश्वर महाराजांना बोलायचं होतं तर त्यांना असं म्हणायचं होतं की तो त्वचा पायशिरी हलविल्याही फडा न करी. पायातनी जर का साप जर का निघून गेले असेल, त्याची कात पडलेली असेल, पायाने आलं तर देखील फडा काढत नाही. त्याच्यामुळे अंतःकरणात क्रोधाची उर्मी उठत नाही. त्याच्यापुढे ते असं म्हणलंय की कुणी जर का शिव्या दिल्या तर लहान मुलालाही राग येईल, अशा प्रकारे शिव्या दिल्या तरी देखील तो शिव्या हा शब्द वापरला नाही. त्या शिव्यांच्या ऐवजी क्रोध आणणाऱ्या मंत्रांची अक्षर. अरे बापरे, क्रोध आणणाऱ्या मंत्रांची अक्षर उच्चारली तरी देखील राहिलं. किती नाजूकपणे बोलावं याची कमाल मर्यादा आहे, कमाल मर्यादा. म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नुसताच ज्ञानाचा नाही आहे, तो आस्वादनाचा ग्रंथ आहे. आपल्या शब्दामध्ये आनंद देते. शब्दामध्ये खुलवत आवाज तिथपर्यंत देतो. किती वेळेला इतका सुंदर काव्य विग्रह केलेला असतो. नाही, आपण ज्ञानेश्वरीबद्दल बोलतो आहोत कारण की ज्ञानेश्वरीने काय सांगितलेलं आहे हे बघण्यासाठी आपल्याला शक्यच नाही वेळ मिळेल. पण ज्ञानेश्वरी काय आहे हे बघतो. कधी इतका सुंदर काव्य विग्रह असतो की भगवान अर्जुनाला असं म्हणतात की अर्जुना, खरं तर हा सगळा रणांगण वगैरे हे सगळं काही ज्ञान सांगायची जागा नाही, पण तुझ्यामध्ये असलेली ज्ञानाच्या बद्दलची आस्थाच एवढी आहे की ती मला बोलवते. त्याच्यावरती अर्जुन म्हणतो, अर्जुन म्हणून हे काही चकोरे वेळ चालवण्याची नाही. अरे असं काही नाहीये. जग नियमीचे त्याच्यामध्ये जगाला निभवावं हा तयाच्या ठाई स्वभावाची, त्याचा स्वभावच आहे जगाला निभवणं. चकोराच्या शिवाय चालणार नाही असं थोडंच आहे.
मेघ आपुली प्रौढी जगाची आरती दवडी वाचून चातकाची तहान केवढी तो वर्षाव पाहता मावळ तहान केवढी असणार परंतु तू कृपा सिंधू आहेस कृपा करणं हा तुझा स्वभाव आहे म्हणून तू बोलतोय माझ्यासाठी बोलतोय असं नाही. सौंदर्य अनंत प्रकाराने व्यक्त झालेलं शब्दांच्या मधलं सौंदर्य. ज्या वेळेला सुरुवातच झाली गीता प्रसंगाला त्यावेळेला अर्जुनाला ते सगळे स्वजन पाहिल्यानंतर त्याचं मनी गजबज झाली आणि आपैसे कृपा निघाली. कृपा निघून गेली त्याच्यात तेवढे अपवादे कृपा उपजली तेवढे अपमाने निघाली वीरवृत्ती निघून गेली. ही दुसरी बाई आली कृपा म्हणून. सौंदर्य किती बघा. आणि त्याच्यामध्ये अर्जुन जेडे संग्रामी हरू चिंतीला निवात कवचांचा ठाळो पिढीला तो अर्जुन मोळे कवळीला क्षण मात्र भ्रमणभेदी कोडे भलतेसे काष्ट कोरडे तरी कळके माझी सापडे कोवळी ते तर उत्तीर्ण होईचे प्राणे तर ते कमळदळ चिरून येणे तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देख. स्नेह हा कोवळेपणाने तोडायला कठीण असतो. कोवळेपणाने कठीण हे शब्द बघा वेगळे वेगळे असलं तरी देखील गोष्ट खरीच आहे की जर का न्यायाधीशाच्या समोर जर का आपला मुलगा जर का आला आरोपी होऊन तर आता तो स्नेह तोडायला कठीण आहे. कोवळेपणाने कठीण. कित्येक वेळेला हृदयाचे ढिलेपण हे निकय असे नवे कारण अर्जुना हे बरोबर नाही. पार्थ नाही तर तोही उपपद्धते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ पर्यंत असं जे म्हणतात हृदयाचे ढिलेपण. शब्द सुद्धा असा वापरलेला आहे की काय काय करतोय इतका ढिलेपणा काय. हृदयाचे ढिलेपण हे निकय असे नवे कारण त्याच्यासाठी निकयाचे नवे कारण हे चांगलं होणार नाही. हे संग्रामे पतन जाण क्षत्रियास आणि ते सांगत असताना ऐसेने तो कृपावंत नानापरी असे शिकवितो. ते कृपावंत जे ऐकवली पंडित तू काय बोलते कृपावंत शिकवतो आहे. तर कृपावंत हा शब्द इतका वापरला सुंदर ठिकाणी की तो कृपावंत शिकवतो आहे आणि तो अर्जुनाला सांगतोय की तू कृपा करून यांच्यावर कृपा करू नकोस. कृपा करू नकोस असं कृपावंत सांगतो. ऐसे तो कृपावंत नानापरी असे शिकवितो. पण शब्दांचं सौंदर्य विरोधाभासाचं सौंदर्य विलक्षण. उपहास सुद्धा ज्या वेळेला करतात ज्ञानेश्वर महाराज उपहास करतात काही काही वेळेला चुकीचं अहिंसा 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 असं म्हणायचं आणि त्याच्यानंतर हिंसाच करत राहायची. आमचा पक्ष अहिंसाच आहे तुम्ही जर का आमचं ऐकलं नाही तर आम्ही तुमचं डोकं फोडू म्हणजे अहिंसा. त्याचं अतिशय सुंदर उपहास असं केला की यांचं कसं असतं माहितीये की बैल आहे ना त्या बैलाला उन्हात पावसामध्ये तो त्रास होतो त्याला म्हणून गोठा बांधायला पाहिजे. बैलाला गोठा बांधायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज मला गोठा बांधायला पाहिजे काय करणार गोठा बांधायला पैसे नाही मग काय करा बैल विका आणि गोठा बांधा. अशा प्रकाराने यांचं एकंदर वागणं असतं म्हणजे. थंडी भयंकर आहे अजिबात सहन होत नाही काय करावं अंगावरचे कपडे काढा शेकोटी पेटवा उभ घ्या. ज्ञानेश्वर महाराजांचा उपहास आहे. कर्म ज्या वेळेला निरर्थक माणसं कर्म करत असतात तर अरे निरर्थक कर्म कसं होईल कुठलंही कर्म केलं तर काहीतरी नाही असे कितीतरी निरर्थक कर्म असतात. खडकावरती वर्षाव होणं भस्मामध्ये हवन करणं किंवा सावलीला मिठी मारणं हे निरर्थक कर्म. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगितलं बसला आकाशाला थप्पड मारत बसला आकाशाला थप्पड मारत निरर्थक कर्म. तर निरर्थक कर्म करू नको. मग एका बाजूला सांगतात की तुला अंतिम ज्ञान प्राप्त करून घ्यायचं त्यामुळे तू फालतू कर्मामध्ये वेळ घालूच नकोस. तत्वज्ञान काय ते समजून घे. तत्वज्ञान जितकं सुंदर ज्ञानेश्वर महाराजांनी समजून सांगितलंय बापरे आणि इतकं सुंदर की ज्ञानाचे बोलणे आणि येथूनही रसाळपणे ते तर पुरे कोण म्हणे आकरणीता. अरे थांबूच नाही असं वाटत ज्ञानाचं बोल. त्याच्यामध्ये एक दृष्टांत दिलं की एक प्रकृती आहे सतत बदलते ती ज्याच्या आधारावरती तो पुरुष आहे.
प्रकृतीच दिसते, पुरुष दिसत नाही. त्याच्यावर ते सांगतात की प्रकृती माझी उभा तरी जुई जैसा ओथंबा. ओथंबा म्हणजे एक ओबड दोबड लाकूड लावलेलं असतं, त्याच्यावरती जुईचा बेल चढवलेला आहे. त्याच्यावर जुईच्या बेलावर फुलं येतात, लोक बघतात, ते फुलं बघतात, तो बेल बघतात, काय सुंदर आहे म्हणतात, काय सुंदर आहे म्हणतात. परंतु त्या ओथंबा जो आहे मध्ये त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. आधार तो आहे तर जुई जैसा ओथंबा. तसा हा परमपुरुष आहे. संसारामध्ये पण असंच असतं. पुरुष लोकांनी लक्षात ठेवावं की आपण ओथंबा आहोत. जुई जैसा ओथंबा. या सगळ्या ह्याच्यामध्ये सौंदर्य असं आहे की प्रगट प्रकृती आहे, पण पुरुष तो काही दिसत नाही. आणि तो प्रकृती सरितेच्या तटी मेरू हा किरीटी माझी बिंबे परी लोटो नेडे. या प्रकृती रूपी सरिता म्हणजे नदी वाहती आहे आणि तिच्या काठावरती हा मेरू पर्वतासारखा आहे. तिच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलंय. प्रकृतीमध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. असं प्रतिबिंब जरी पडलेलं असलं तरी देखील ती प्रकृती जी वाहती आहे त्याच्यामुळे ते प्रतिबिंब वाहत आहे असं वाटतं. परंतु काही केलं तरी देखील ते प्रतिबिंब वाहून जात नाही. आणि प्रतिबिंब तर वाहून जात नाही, परंतु तो पर्वत तर मुळीच झालत नाही, कारण की त्याचा त्याच्याशी काही संबंध. तत्वज्ञान फार सुंदर रीतीने तत्वज्ञान पूर्ण कुंभ उलंडला. तो बिंबाकारो दिसे भ्रंशला. पूर्ण कुंभ आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे. बिंबाकारो दिसे भ्रंशला तरी तो भानू नाही नाचला तर यासवे. अरे सगळे प्रतिबिंब होते, ते सगळे उलटले, ते सगळे कुंभ गेले, सूर्याला काही होत. प्रकृतीचं काही झालं तरी सूर्याला काही होत. तत्वज्ञान सांगताय महाराज. हे सगळं सांगत असताना एकदा रामकृष्णांना असं विचारलं, तर रामकृष्णांनी म्हटलं की हे बघ, एक घट आहे, त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलंय, असे 10 घट आहे. ते 10 घट आहेत तर किती सूर्य असतील? त्याने सांगितलं की 10 प्रतिबिंब सूर्य आणि 1 खरा सूर्य. 1 खरा सूर्य असं सांगितल्यानंतर ते म्हटलं की ते सगळं ठीकच आहे, पण समजा 1 घट फुटला तर किती सूर्य असेल? 9 प्रतिबिंब सूर्य आणि 1 खरा सूर्य. अजून 1 घट फुटला, 8 प्रतिबिंब सूर्य आणि 1 खरा सूर्य. असं करता करता म्हणले शेवटी एकच घट राहिला. तर तो फुटला तर काय राहील? तर त्याच्यावरती जो सांगणार होता तो म्हटला 1 खरा सूर्य राहील. तो म्हटला नाही, शेवटचा गट फुटल्यानंतर काय राहतं ते तोंडाने सांगता येत नाही. ते तोंडाने सांगता येत नाही. हे रामकृष्ण म्हटले तीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर दृष्टांना दिलं की एक कोळी आहे, तो कोळी समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी म्हणून जाळं टाकतोय. रात्रीची वेळ आहे आणि तो चंद्र आहे, असं सुंदर चांदणं आहे, ते मासे चमचमत आहेत आणि कोळ्याला त्या जाळ्यामध्ये मासे दिसत आहेत आणि चंद्राचं बिंब पण दिसतंय. तो कोळी खूप खुश होतो की जाळ्यामध्ये काय काय सापडले म्हणून. पण ज्यावेळेला किनाऱ्यावरती येऊन झटकतो तेव्हा फक्त मासेच येतात, चंद्राचं बिंब त्या जाळ्या कोळ्याच्या जाळ्यात येत नाही. तसं शब्दांच्या जाळ्यामध्ये ज्ञान येत नाही. तसं शब्दांच्या जाळ्यामध्ये ज्ञान येत नाही. त्याच्यासाठी म्हणून तुला काय कर, तर त्यासाठी म्हणून तुला उपासना करायला. नुसतंच फार त्या तत्वज्ञानाच्या नादी लागून एक हरी आत्मा जीव शिव समा बाया तू दुर्गमान न झाली. मग मार्ग काय? हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? याच्यामध्ये सांगितलंय की पुण्य किती मिळवलं याची गणना तू करू नकोस, तो देव बघेल. मी किती पुण्य केलं, त्याच्यानंतर मला इतके वर्ष आम्ही करतो महाराज, काही म्हणू नकोस. ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे बघ, त्याच्यानंतर तुला समजेल की आपण कुठंच नाही आहोत. म्हणून माणसाला जर का जागेवर राहायचं असेल की आपण कुठं आहोत त्याला कळायला पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. जी काही उंची ज्ञानेश्वरीमध्ये प्रकट केलेली आहे ती उंची बघितल्यानंतर असं वाटतं, लक्षात येतं की आपण काही फार मोठी बदल मारले नाही. अहंकार मुळीच करता का हे विचारून अहंकार सांडीचे मग अस्तीच वस्तू होईचे तरी आपली स्वस्ती सहज आपणच केली. विचार करून
दोनच गोष्टी आहेत कर्म करण्याच्या बाबतीमध्ये, कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू, या दोन्हीचं नाव बंधू कर्माचा गा. म्हणून कर्तृत्वाचं मध, कर्मफळाचा आस्वाद हे टाकून दे. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे की त्याने सांगितलं की एखाद्या वेळेला एखादा माणूस जो कासे लावणी तरे, दृष्टांताचं सौंदर्य असं आहे की कुणीतरी कासरा लावलाय आणि तो पोहतोय. त्याला असं वाटत नाही काय पोहतोय मी, त्याला माहितीये की कासरा लावलेला आहे बुडून मी पोहतोय, नाही तर मी बुडलोच असतो. जो कासे लावणी तरे त्या पोहतो ऐसे उर्मी नुरे, का पुरोहितो नाविश करे दातेपणे. राजा पुरोहिताला दान द्रव्य देतो, म्हणतो की सगळ्यांना दान कर. मग तो पुरोहित सगळ्यांना दान करतो, तेव्हा त्याला असं वाटत नाही मी केवढा दानी आहे, त्याला माहिती आहे की धन राजाच. तसं मी जे जे काही सत्कर्म करीन त्या सगळ्या गोष्टी, जे काही मी दान करीन ते सगळं त्याचं आहे असं समज. मी जे जे काही कर्म करीन ते त्याचं आहे असं समज पाहिजे. त्याने मला आधार दिलाय म्हणून मी टिकलोय, नाही बुडत नाहीये. आणि सत्कर्म म्हणजे काहीतरी कल्पना माणसाच्या मनामध्ये येते. मी नेहमी त्याच्याबद्दल एक उदाहरण सांगते. बालवीर असतात ना, त्यांना रोज दोन सत्कर्म करायला सांगितलं. एक मुलगा सकाळी 7 वाजता येतो, म्हटलं की सर माझे 2 सत्कर्म झाले. तर काय सत्कर्म केलं, एका म्हातारीला हात धरून रस्ता क्रॉस करून दिला. म्हणलं दुसरं काय केलं, तिला परत आणले. म्हणलं इकडे ते म्हणलं मग तिकडे परत का, तू तिला क्रॉस करून परत काढली, तिला जायचं नव्हतं. म्हटलं मीच सत्कर्म म्हटलं. संतांचा वे वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यसी येण्याची सत्कर्मे, अशेषही अज्ञान विरमे, जयाचे आम विश्रामे आत्मरूप. नाही सत्कर्म म्हणजे काय, कसं करायचं, हे सगळं मोठके गुरुमुखे उदय जिथे दिसे आणि हृदय स्वयंपचे असे, प्रत्यक्ष पाहावं लागे तसे आपैसे याचे, ते सहजपणाने येईल. पण तरी देखील तुला काय करत आहे, तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे, दास्य सगळं हेच आपलं कर्तव्य जायचं. महाराज सांगितलं दुसरं जर काही करू नकोस. एक तो नाम दृढधरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गत जपे आधी, नामापर ते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशी जणी ज्ञानदेव, मौन जपमाळा अंतरी धरवली श्री हरी. जपे सदा नाम घेता घेता, महत्वाचा भाग जो सांगितलेला याच्यामध्ये, माझे नाम घोषे नाहीच करते विश्वाचे दुःखे, अवघे जगाची महासुखे दुमदुखीचे पडले, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामांचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. म्हणजे हे काय प्रकार असेल, नाम घेता घेता, नाम ज्याचा आहे त्याचं अस्तित्वाची जाणीव धरून तू नाम, तो आहेच आहे. ज्या ठिकाणी तू बसलेला आहेस त्या ठिकाणी तो आहे, त्या नामामध्ये तो आहे. म्हणजे गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की नाम आणि नामी भिन्न माणूस नका, नामामध्येच नामी आहे. ज्याचं नाम घेतो तो त्या नामामध्येच आहे, त्याचं अस्तित्व त्याच्यामध्ये. आपलं अस्तित्व जसं आपल्या नावात असतं तसं देवाचं अस्तित्व त्याच्या नामात असतं असं ते म्हणत असत. त्याप्रमाणे त्याच्या नामात देवाचं अस्तित्व धरून राहा आणि या अस्तित्वाला संविद असं म्हटलेलं आहे. संविद म्हणजे अस्तित्वाची जाणीव. स्वतःच्या आतमध्ये देव विश्वामध्ये सगळीकडे भरून आहे, त्याचप्रमाणे तो आपल्या आतमध्ये पण तोच आहे. त्यामुळे माझ्या ईश्वर सर्वभूतांना मृद्देश अर्जुन तिष्ठती, सगळ्यांच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये तो देव आहे. त्याला जर का तू धरून का राहिलास तर त्याच्यासाठी म्हणून त्याचे पण अस्तित्व जे आहे देवाचं, ते अस्तित्वाची जाणीव धरून तू नाम नाही. तू चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता, नामा उपभोग भोगीचा, नाम विसरू नये. हे जसं आहे कुठल्याही याच्यामध्ये, बैसू खेळू जेवू त्याचे नाम तुझे गाऊ, रामकृष्ण नाम माळा लेऊ घालून या गळा, गळ्याच्या आत गळ्याच्या बाहेर घालायच्या या माळा नाहीये. अशा प्रकारे जिथं असू त्या ठिकाणी ते नाम घेता घेता घेता, तुका म्हणे नाम त्याने पुरे माझे काम, बाजी काही लागतच नाही. मग त्या नामाच्या बरोबर देवाचं अस्तित्व जोडून टाक, अस्तित्वाची जाणीव धरून नाम घे आणि ते सगळ्या व्यवहारामध्ये करत असताना तू मन हे मीची करी अशा अवस्थेला जाशील. शेवटी सगळ्या उपासनेचं सार काय असेल, कुठलीही उपासना करत असताना तू काय करत असो, मन नाभव तू मन हे मीची करी, माझी हे भजनी प्रेम करी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. अशा प्रकाराने तू मन हे ईश्वर स्वरूप कर.
मनातल्या सर्व वृत्ती विचार हे सगळे ईश्वराशी जोडून टाक, तुझी कर्म त्याच्याशी जोड. असं करता 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 ज्याप्रमाणे सैंधवाचा खडा जो असतो तो जसा पाण्यामध्ये घातल्यानंतर तो विरघळला, समुद्रामध्ये घातला सैंधवाचा रवा, म्हणजे खडा सुद्धा नाही रवा केलेला, तर तो विराम पावण्याच्यासाठी म्हणून विरघळण्यासाठी म्हणून काय वेळ लागणार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सैंधवाचा खडा हो, म्हणजे थोडक्यात म्हणजे तू दगड असून उपयोग नाहीये. तू जर का समुद्रामध्ये घातला पण मी दगडच आहे तर उपयोग नाही. या सगळ्या नावाची प्रक्रिया, योगाची प्रक्रिया, ठाईचं बैसवणी करा एक चित्त आवडी आनंद आळवा फिनिश, याच्या पलीकडे अजून काही नाही. शांतपणाने बसायचं, मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करा, त्याच्यानंतर त्या ठिकाणी नामस्मरण करता 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 अस्तित्वाची जाणीव स्पष्ट होऊन जाईल ईश्वराच्या, आणि ती अस्तित्वाची जाणीव ज्या वेळेला अंतःकरणाला व्यापले, चित्त हारपले अवघे चैतन्याची झाले, पाहता पाहता अवघे विश्वची मावळले, मन रामी रंगले, अवघे मनचे राम झाले, या अवस्थेपर्यंत तू जाशील. ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर पुढे मग विश्व पण जावे मग माते घेवावे, तैसे नव्हे आगवे सगटची मी, ही पुढची अवस्था आहे की विश्व पण बाजूला करून मग परमात्मा बघायचं नसून विश्वाच्या रूपाने मीच नटलेलो आहे, अशी जी अंतिम अवस्था ती तुला प्राप्त होईल. त्याच्यावरती सुंदर वर्णन करताना भक्त आणि भगवंत यांच्यामधला संबंध कसा असतो त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जसा वारा आणि आकाश यांचा संबंध असतो तसा भक्त आणि भगवंतांचा संबंध असतो. भक्त भगवंतामध्येच राहतो, वारा आकाशामध्ये राहतो, दिसत नाही वारा वेगळा, परंतु थोडा हल्ला तर दिसतो की वारा आहे, तसा हा भक्त भगवंतामध्येच आहे, एकरूपच आहे. पण थोडस त्याचं काही भक्तीचं कर्म करेल, काही पूजा अर्चा करेल, आधी होता वाघ्या त्याचा झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पट्टराणी केले तिसी, तिचे हिंडण राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. तशा प्रकारे ज्ञानी भक्त या अवस्थेमध्ये तू जाशील तेव्हा त्याने म्हणलं की तेजाचा तेजवने निघाला, तेजीचा असे लागला, त्या रश्मी ऐसा भला बोधू व्हावा. तेजाचा आहे परमाणु भूतळी का हिमकण हिमाचळी, तैसे अहम न्याहाळी मजची माझी. म्हणजे वेगळेपणा काय, हिमकणाचा जो हिमालयामध्ये म्हणजे हिमपर्वतावरती हिमकण आहे, तर हिमकण समजतो की मी हिमपर्वतच आहे, पण त्याचा तेवढा तात्पुरता वेगळेपणा आहे त्या जीवनाच्या पुरता. हो का तरंगू लहानू तरी सिंधुशी नाही भिन्नू, सिंधुशी पेक्षा तो तरंग भिन्नू नाहीये. तैसा ईश्वर अनु मोहेची मागणी, विचारापासून वेगळा नाही, ऐसे निवास समरस आहे, दृष्टीपै उल्हास आहे, त्या भक्ती ऐसे आम्ही, त्याला आम्ही भक्ती असं म्हणू. भक्तीची व्याख्या करताना ज्ञानेश्वर महाराजांनी दोन प्रकारनी, ऐसा सहजय माझा प्रकाशी जो कपित वजा, तो भक्ती या ओझा बोली. जैसे माझ्या मनामध्ये अस्तित्व जे आहे ईश्वराचं ते सहज अंतःकरणाला व्यापलेलं आहे, अशी जी अवस्था चित्ताची चैतन्याशी युक्त त्याला भक्ती असं म्हणायचं. त्याला संविदा असं म्हटलेलं आहे त्यांनी, अस्तित्वाची जाणीव. मग अस्तित्वाच्या जाणीवेने जो जाणता येतो तो संवेद्य. कुणाच्या अस्तित्वाची जाणीव, स्वच्या अस्तित्वाची जाणीव, स्वतःच्या आतमध्ये असलेला शुद्ध चैतन्य स्वरूप स्वसंवेद्य. म्हणून पहिल्या ओळीमध्ये ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझे गणेश सकलमती प्रकाश म्हणे निमंत्रित दासो अवधारिजो. अशा रीतीने जर का प्रवास बघितला तर तू योग्य कर्म कर, तत्वज्ञानाच्या फार नादी लागू नको. जो प्राप्त करतो सर्व जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता ते पापा संचार नाही. हा निजधर्म जे सांडे त्याची कुकर्मी रतीकडे, म्हणून आणि कुकर्मी रतीकडे त्यांची बंद पडे संसारिक. म्हणून सहजपणाने किती सहज आहे स्वकर्म, इतकं सहज आहे की सहज तुमच्या जवळ आहे. जांभया पसरे मुख ते अवचटे पडे पियुक, तैसा संग्रामात एक पात्राचं, म्हणजे जांभई देणं मुख पसरलं आणि एकदम अमृतच पडलं, तशा प्रकाराने स्वधर्म आहे. नाही फार जर का मी हे बोलायला लागलो की आपल्याला ते कळेल जांभया पसरे मुख. मुख्य गोष्ट ही आहे की प्राप्त कर्तव्य कर्म करणे. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे तर नामस्मरण, जो नामस्मरणाच्या बाबतीमध्ये हे
तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबी न दिसे, वरी योगियांची मार दिसे, उमरडो मीच आहे, तरी तयापाशी पांडवा, मी हारपला घेवसावा, जेथे नाम घोष भरवा करते. हो, अशा प्रकाराने अंतःकरण नामयुक्त आहे. ही दुसरी गोष्ट म्हणजे कर्म करताना सुद्धा नाम चालू आहे. तिसरी गोष्ट म्हणजे एकांतामध्ये नाम ध्यान करणे, थाईचं बैसवणी करा एकचित्त, त्या पद्धतीने शांतपणाने एकाग्र होऊन तू ध्यान. ते करता करता अस्तित्वाची जाणीव, तिचा प्रकाश तुला समजेल आणि मग सगळ्या विश्वात तीच चैतन्य आहे अशा प्रकारचा अनुभव येईल. मग जे जे काही भूत मात्र दिसेल ते ते भगवंत, जे जे देखी जे भूत त्याची जाणीव भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणवा. हे निश्चित इथपर्यंत यायचं आहे बाबा. तुला आता जे जे भूत दिसत ते भूतच वाटत आहे तसं नको वाटत. तुला ते भगवंत वाटत इथपर्यंत प्रवास घडलं अंतःकरणाचा ज्ञानेश्वरीच्या सहाय्याने. त्याच्यानंतर त्यांनी ते सौंदर्यपूर्ण जे वर्णन केलेलं आहे की त्या ज्ञानी पुरुषांचं परब्रह्माचे रसे देहाकृतीचे मुसे मोतीव झाले तैसे दिसती आणखी. जसं काही परब्रह्माचा रस त्यांच्या आतमध्ये घातलेला आहे आणि तो ओतला आहे आणि त्याचे जसे काही पुतळे झालेले आहेत परब्रह्माच्या रसाचे पुतळे म्हणजे ज्ञानी. हे कधी कधी त्यांच्या व्याख्या इतक्या विलक्षण असतात की स्वाध्याय करायचा, जर स्वाध्याय करायचा अभ्यास करायचा काय करायचं कारण की आपलं रूप ज्या वेळेला आपण आरशात बघतो की नाही, तर आरशात आपलं रूप बघण्यासाठी आपल्याला आरसा लागतो. तसं आपलं स्वरूप जर का बघायचं असेल तर या ग्रंथामधलं बघता येतं की जसं ज्ञानेश्वर की आपलं स्वरूप बघण्याच्यासाठी सौंदर्यपूर्ण दृष्टांतासहित ज्ञानेश्वर महाराजांनी हा जो काही विलक्षण ग्रंथ हा सगळं झाल्यानंतर तो असं त्यांनी त्या योगाचं वर्णन करताना असं म्हटलंय, कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नाना सासेंदाला मळा कोवळिकेचा. कोवळिकेचा मळाच आहे. शारदीचे बोले चंद्रबिंब पालेले का तेजची मूर्त बैसले आसनावरी. चंद्राचं तेज चंद्रबिंब पाललेले म्हणजे ते पाघळलं आणि त्याचं तेजाची मूर्ती आसनावरती बसले असं वाटतं. कुठं असेल असं इथंच आहे, इथंच आहे, इथंच महाराज बसलेले आहेत. आणि ते त्या संजीवन समाधीमध्ये असंच वाटते तेजाचे बैसले आसनावरही त्या ठिकाणी ते आहेत. माऊली स्वरूपामध्ये आहेत, तेजस स्वरूपामध्ये आहेत. आपल्या अंतःकरणात सगळ्यांच्या तेजाला वर्धन करणे, त्याला प्रेरणा देणे आणि असं म्हणतात की मी जिथे त्या ठिकाणी तुम्ही या, मी आहे तुमच्याबरोबर. पण भक्ती ही अशी गोष्ट आहे, एखाद्याने असं म्हणलं की हठयोग हा अशा प्रकारचा भाग आहे की जिथं माणूस शरीरापासून सुरुवात करतो आणि तो देवापर्यंत पोहोचतो. परंतु दुसरा एक मार्ग असा आहे की जो देवाचा हात धरूनच सुरुवात करतो त्याला भक्ती असं म्हणतात. त्या भक्तीचा हात धरून आपण चाललेलो. ज्ञानेश्वर महाराज आपल्या बरोबर आहेत आणि त्यांनी हे मुख्य गोष्ट की या विशेष ग्रंथ त्याच्याबद्दल किती बोलत, कितीतरी गोष्टी एक वर्ष लागेल तरी बोलणार नाही, रोज बोललं तरी की ज्ञानेश्वरीचं सौंदर्य. तशाप्रकारे ज्ञानेश्वरी अप्रतिम सुंदर असं म्हणण्याचं देखील कारण नाही, इतकी सुंदर आहे. मुख्य म्हणजे जशी गीता ही भगवंताची ही वाङ्मयीन मूर्ती आहे तशी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मयीन मूर्ती आहे. तर ज्ञानेश्वर महाराज आहे, ज्ञानेश्वरी आपल्या समोर आहेत त्यावेळेला आपण समजलं पाहिजे ज्ञानेश्वर महाराज. भक्त ज्या वेळेला ज्ञानेश्वरीवरती बोलतो तो वाचतो त्यावेळेला पहिल्यांदा तिला नमस्कार करतो आणि नंतर पण नमस्कार करतो, हे तुझं तुला अर्पण असं अशा प्रकारे बोलून महाराजांच्या चरणी अर्पण. हरिओम तत्सत. कुंडली तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलम् स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.